भूमाफियांनी साठवून ठेवलेला वाळूचा साठा जप्त करा, वाहने जप्त करा. कारवाई होत नसल्यास अधिकाऱ्यावर सुद्धा कारवाई होऊ शकते. लाखो रुपयाचे दंड, 2 ते 4 वर्ष शिक्षा. अधिकारी निलंबित, अधिकाऱ्यावर कारवाई होऊ शकते. नमस्कार, कुमुदा टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे. खानापूर तालुक्यामध्ये वाळू माफियांचा सुळसुळाट अशी आम्ही बातमी केली होती. आता हे परवानगी नसताना जमिनीतून वाळू काढल्यानंतर कोणकोणत्या शिक्षा वाचतात, कोणत्या कलमाखाली यांना दंड होतो, याचा आम्ही सविस्तर तुम्हाला सांगणार आहे. परवानगीशिवाय वाळू उत्खनन, सँड मायनिंग, MMDR ॲक्ट 1957, खाणी व खनिज विकास कायदा कलम 4(1)(a), परवानगीशिवाय खनिज उत्खनन निषिद्ध. कलम 21 बेकायदेशीर उत्खनन, शिक्षा 2 वर्ष कारावास, मोठा दंड लाखो रुपयापर्यंत जाऊ शकतो. वाहन यंत्रसामग्री जप्त, वाळू जप्त. भारतीय दंड संहिता IPC कलम 389 चोरी, सरकारी खाजगी जमिनीतून वाळू चोरणे. कलम 447 अतिक्रमण, परवानगीशिवाय प्रवेश. कलम 411 चोरीचा माल बाळगणे, वाहतूक किंवा साठा करणे, हे चुकीचे. त्यानंतर फॉरेस्ट जमिनीतून वाहतूक, फॉरेस्ट एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट जमिनीतून उत्खनन करणे, यामध्ये आढळल्यास मोठ्या प्रमाणात दंड होऊ शकतो. हे सगळं पाहून जर अधिकारी गप्प बसत असतील तर त्यांच्यावर कोणती कारवाई होते? अधिकारी वाळू माफियाशी हातमिलाप करत असतील तर अशा अधिकाऱ्यावर तात्काळ कडक कारवाई होऊ शकते. प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्ट 1988 कलम 7 सरकारी कर्मचाऱ्यांचे लाच मागणे. कलम 13 पदाचा गैरवापर, शिक्षा 4 ते 10 वर्ष कारावास, दंड, नोकरीतून निलंबित, बडतर्फी. लाच देणारी आणि घेणारी दोन्ही गुन्हेगार असतात. IPS कलम 166 कायदेशीर कर्तव्यात जाणूनबुजून दुर्लक्ष. IPC 217 शिक्षा टाळण्याची चुकीची मदत. IPC 120B कट. IPC 186 सरकारी कामात आढळला माफियांच्या सोबत संगनमत. सांगायचा एवढाच उद्देश आमचा की भूमाफिया जे वाळू साठा करत आहेत आणि विनापरवाना वाळू खानापूर तालुक्यामध्ये काढत आहेत, तो साठासुद्धा जप्त करावा, अन्यथा अधिकाऱ्यावर पण कारवाई होऊ शकते. या बातमी प्रसारित होतात, तात्काळ त्यांच्यावर कारवाई व्हावी, तो साठा जप्त करावा, तिथे असणारी वाहने जप्त करावी, अन्यथा आम्हाला यावर पाऊल उचलावं लागेल. कुमुदा टीव्ही, ब्युरो न्यूज, बेळगाव.